नमस्कार, मी दीपक पळसुले. रात्रीचे 10 वाजता 10च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी एका विकृतीची आणि त्याला बळी पडणाऱ्या प्रवृत्तीची. नाशिकमधल्या अशोक खरात उर्फ कॅप्टन या भोंदूबाबाचं आणखी एक मोठं कांड समोर आलं. भोंदूबाबानं धार्मिक विधीच्या नावाखाली स्वतःच्या ऑफिसमध्येच एका महिलेशी गैरवर्तन करत विकृतीचा कळस गाठल्याचा व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओत आधी हा भोंदूबाबा महिलेच्या डोक्यावर तांब्या ठेवून धार्मिक विधीचे ढोंग करतोय आणि त्यानंतर तिथेच महिलेशी गैरवर्तन करतोय. त्याचा मुरदाडपणा इतका की केबिन बाहेर लोक बसलेले आहेत याचीही त्याला पर्वा नाही. या मांत्रिकानं गुंगीचं औषध देऊन एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरातला 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस स्टेशन सरकारवाडा येथे CR नंबर 74/2026 असा गुन्हा दाखल झालेला आहे फिर्यादीच्या तक्रारीवरून. भारतीय न्यायसंहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंध कायदा कलम 3, कलम 1, 2 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास चालू आहे. क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक तपास करीत आहे. महत्वाची बाब म्हणजे या भोंदूबाबाकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी जात होते. त्यांचे व्हिडिओ देखील पोलीस तपासात उघडकीस आले. सिन्नर तालुक्यात अशोक खरात यानं श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केली. या मंदिराच्या विश्वस्त पदावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आहेत, तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनीही या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं. तेव्हापासून अशोक खरात जास्त चर्चेत आला होता. आता पोलीस तपासात आणखी काय पुढे येतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे. तेव्हा भोंदूबाबाकडे अनेक नेते, सेलिब्रिटींनी फेऱ्या मारलेल्या होत्या. त्याच्या सोबत त्यांचे जे फोटो आहेत, जे व्हिडिओ आहेत ते देखील समोर आलेले होते. आणि त्यानंतर आता आणखी कुठले व्हिडिओ समोर येत आहेत, काय नेमकं उघडकीस पोलीस तपासात येत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या नाशिकमधील भोंदूबाबा कॅप्टन खरातची पाद्यपूजा खुद्द राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी केल्याचा व्हिडिओ समोर आला आणि यावरून विरोधकांनी रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. पाहूया. ज्या महिलांना न्याय द्यायचं सोडून बाकीचे सगळे उद्योग करतात त्यांना पक्षाने या पदावर का ठेवलंय? आहेत ना, सना मलिक सारख्या पण अनेक खूप चांगल्या चांगल्या बायका आहेत. थेट तुम्ही राजीनाम्याचीच मागणी करताय? राजीनामा नाही, त्यांच्याकडे जर जरा जरी सत्सद विवेक असेल तर चाकणकरने स्वतःहून हे पद सोडलं पाहिजे. महिला म्हणून तुम्ही आता या पदाला, म्हणजे त्या पदाची तर गौरव गरिमा तुम्ही मातीत मिसळत आहातच, पण चाकणकरच्या निमित्ताने हे सुनेत्रा वहिनींनी समजून घेतलं पाहिजे की रुपाली चाकणकरांच्या निमित्ताने वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खाली मान घालावी लागते. अशोक खरात जो स्वतःला कॅप्टन म्हणवतो, जो एक ज्योतिषी म्हणून वावरतो, त्याने एका महिलेवर अत्याचार केला, बलात्कार केला, त्याला त्याच्यामध्ये अटक झाली. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर त्यांची पाद्यपूजा करतायत, त्यांना छत्री धरतायत, त्यांच्या सेवेकरी दिसतायत. जे फोटो दिसतायत ते पाहून मनाला खंत वाटते. रुपाली चाकणकर आता तरी राजीनामा देतील का? आणि त्यांच्या पक्षाने सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत, सुनेत्रा वहिनी पवार आहेत, त्यांनी सुद्धा त्यांना आता राजीनामा मागितला पाहिजे. त्या मागतील का असा आमचा सवाल आहे. कारण रुपाली चाकणकरांचे अनेक गुन्हे आजपर्यंत, अनेक चुका ज्या गंभीर स्वरूपाच्या आहेत त्या दडपल्या गेलेल्या आहेत. विरोधकांनी आरोपांचं रान उठवल्यानंतर आणि फोटो व्हायरल झाल्यावर आता रुपाली चाकणकरांनी ट्विट करून काय स्पष्टीकरण दिलं ते आपण पाहूया. शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे असून काही वेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात. त्यामुळे सामाजिक कामांच्या निमित्तानं आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेले होतो.
ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. कॅप्टन खरातांचं वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत त्याची पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील. तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे, असं स्पष्टीकरण रुपाली चाकणकर यांनी दिलं आहे. तर दोषींवर योग्य कारवाई करणार असल्याचं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं. एकतर ॲस्ट्रॉलॉजिकल जे काय ते प्रॅक्टिस करत होते ते नियमबाह्य करत होते का हे पाहावं लागेल. हा एक वेगळा भाग राहिला. आणि महिलांच्या बाबतीमध्ये जी तक्रार झालेली आहे हा वेगळा भाग झाला. हे दोन वेगळे गुन्हे आहेत. ह्या दोन वेगळ्या तक्रारी असतील तर त्या दृष्टीने ही चौकशी होईल. आणि परंतु मी पुन्हा सांगतोय, जर का चौकशीमध्ये ती व्यक्ती जर का दोषी आढळली तर नक्कीच त्याच्यावरती ही कारवाई होईल. आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर जर का त्या दृष्टीने जर का त्याची कुठे एव्हिडन्सेस जर का आढळले की भोंदुगिरी म्हणून किंवा जर का चुकीच्या पद्धतीने त्यांचा जर का त्यांनी उपयोग करून घेतलेला आहे त्या गोष्टींचा, नक्की त्याच्यावरती त्या दृष्टीने देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आणि यानंतर वळूया आंतरराष्ट्रीय बातम्यांकडे. बातमी इराण विरुद्ध अमेरिका युद्धाच्या बदललेल्या स्वरूपाची. अमेरिकेनं इराण विरोधात अत्यंत शक्तिशाली आणि बलाढ्य अस्त्राचा वापर केला. अमेरिकेनं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतल्या इराणच्या क्षेपणास्त्र तळावर सुमारे